सोमवार 1 डिसेंबर रोजी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे महिला सक्षमीकरणाचा उत्सव उत्साहात संपन्न झाला। पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक बळकटी देण्याच्या हेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत 4000हून अधिक लाभार्थी महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटीचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। पनवेलमध्ये प्रायोगिक तत्वावर झालेल्या या मशीन वाटप कार्यक्रमामुळे महिलांना व्यवसायाचा नवा मंच, हातात नवी ताकद आणि स्वप्नांना नवे पंख मिळाल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितलं। घरकामाच्या चौकटीत राहणाऱ्या अनेकांना आता कामाच्या नव्या संधींचा दरवाजा खुला झालाय। शिवणकाम, हातकलेचे उद्योग, लहान उत्पादनाचे व्यवसाय करून आयुष्याला नवी दिशा देण्याची ताकद महिलांच्या हातात आहे, असा विश्वास यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला। या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या देशामधल्या नारी शक्तीला खऱ्या अर्थानं बळ दिलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निरनिराळ्या योजना देशभरामध्ये सुरू आहेत। त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना चालू आहेत। त्यांचं स्वास्थ्य, त्यांचं आरोग्य, त्यांचं जीवनमान उंचावावं यासाठी सुरू असलेल्या या योजनांमध्ये भर घालत आता या खनिकर्म कल्याण निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना ज्या सरकारच्या चालू आहेत बचत गटांसाठी सामुदायिकरित्या, तशाच त्या व्यक्तिगत स्वरूपाच्या स्वयंरोजगारासाठीच्या योजना याच्यामध्ये घरघंटी आणि शिलाई मशीनचं वाटप हे शासनाच्या माध्यमातून करण्यात येतं आणि त्याच्यामध्ये आज पनवेल तालुक्यामध्ये जे 4250 महिलांची निवड झालेली आहे त्याचा शुभारंभ आज वाटपाचा या ठिकाणी होतो आहे। मला खरंच मनापासून आनंद आहे की यामुळे या आमच्या सगळ्या भगिनी यांना अतिशय चांगली स्वयंरोजगाराची संधी निर्माण होते आहे। आता याचा फायदा त्यांनी जास्तीत जास्त घ्यावा अशी अपेक्षा आहे। खरं तर शासनाचा हा निधी लोकांपर्यंत पोहोचवणं, चांगल्या पद्धतीनं पोहोचला पाहिजे, खरोखर ज्यांना गरज आहे स्वयंरोजगाराची त्यांपर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही याचा पाठपुरावा केला, योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आता याच्या पुढचा टप्पा जो आहे, जसं राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना लखपती बनवायच्यासाठी प्रयत्न करतायत, योजना आणतायत, तसं आमचा प्रयत्न आहे की यांच्यामध्ये स्पर्धा लागली पाहिजे, जास्तीत जास्त चांगला याचा उपयोग झाला पाहिजे। याच्यासाठी आम्ही या भगिनींना आवाहन करतो आहे की त्यांनी याच्यातून रोजगार निर्माण करावा, ज्यांचा पनवेल तालुक्यामध्ये सगळ्यात चांगला या संधीचा फायदा घेतला जाईल अशांना आम्ही याच्यातून आमच्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही एक स्पर्धा चालू आणि त्यातून आम्ही त्यांना बक्षिसं देऊ। ज्या भगिनी याच्यामध्ये वाढ करत अन्य सहकाऱ्यांना सोबत घेतील त्यांनासुद्धा या योजनेतून आम्हाला सन्मानित करावं असं वाटतं आहे आणि याची सुरुवात आम्ही आजपासून करतो। काय आहे की आरोपाला काही सीमा नाही। आता या अशाच पद्धतीच्या योजना महाडमध्ये किंवा शिवधनमध्ये यापूर्वी राबवल्या गेल्या, पण याच्यामध्ये ही प्रोसेस आहे, या प्रोसेसनी आता निधी उपलब्ध झाला आहे। आता आम्ही निवडणुकीच्या निमित्तानं निधी देतो आहे, विरोधी पक्ष कुठला निधी देतो आहे, का रस्त्यांना देतो का कुठली विकास कामं गेल्या 4-5 वर्षामध्ये विरोधी पक्षांना निधी दिलेला आहे, तर ते जे निधी देऊ शकत नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करायचा प्रश्नच येत नाही। जे लोक संधी साधू आहेत ते संधी साधू लोक काही आरोप करत राहतील, आम्हाला काम करायचं, लोकांपर्यंत पोहोचायचं, आम्ही पोहोचत राहणार। महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेला हा उपक्रम घरगुती उद्योगांना नवी दिशा प्रदान करणारा आहे। महिलांच्या हाती रोजगाराचे साधन दिल्यास त्यांच्या कुटुंबांच्या उन्नतीपासून समाजाच्या प्रगतीपर्यंत मोठा सकारात्मक बदल घडतो। त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली गेली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।